घरकुल मनी रंगले, धाव किती मृग जळे, पाप पुण्य जणू एकच प्याले, पाप पुण्य जणू एकच प्याले, माणुसकीचे रीते सोहळे, माणुसकीचे रीते सोहळे, क्षितिजावरती जाईवे सही, मर्मबंधातली ठेवली, मर्मबंधातली ठेवली, मर्मबंधातली ठेवली, मर्मबंधातली ठेवली, मर्मबंधातली ठेवली. डॅड आय एम सॉरी. हे जे काही झालंय त्याबद्दल आय एम एक्स्ट्रीमली सॉरी. सॉरी म्हणे. पण आता या सगळ्यातून बाहेर पडण्याचा तुम्हीच काहीतरी मार्ग दाखवा मला प्लीज. वाह, म्हणजे तुम्ही सगळी घाण घालायची आणि निस्तरायचं आम्ही. श्री, मी जुलियानाला कामावरून काढून टाकलं तरी सुद्धा तू तिला सॉफ्ट कॉर्नर का दाखवतोयस? हे बघ, भावना आणि बिझनेस मध्ये गल्लत करायची नाही. डॅड, म्हणून मला असं वाटतंय की प्रेझेंटली आपण ती क्लिप लीक कोणी केली यावर लक्ष द्यायला हवंय. लक्ष देण्यासारख्या बऱ्याच गोष्टी आहेत ना श्री. पण ठीक आहे, ते सगळं तुला नाही झेपणार. मी बघतो काय करायचं ते. तू सुट्टीवर जायचंस. एका महिन्यात सगळ्या गोष्टी निस्तरून शांत करून टाकतो. डॅड, म्हणजे हे सगळं तुम्ही एकट्यावर घेणार आणि मी तिकडे ट्रिपवर जाऊ? चूक केली आहेत ना तुम्ही, मग ती निस्तरायला नको. मी सांगतो तेवढंच करायचं, चर्चा करायची नाही. जा आता. डॅड प्लीज. डॅड, जा म्हणून सांगितलंय ना एकदा. हा वसंतराव, बोला. काय झालं मधुकरराव? नाही, अचानक आम्हाला होल्डवर टाकलं. रागावलत का आमच्यावर? नाही नाही, तो श्री आला एकदम तेवढ्यात, त्यामुळे जरा एक सेकंदभर त्याच्याशी बोलत होतो. बोला ना. बिचारा दुखावला गेला असेल नाही? खूपच. तुम्हाला काय वाटतं मधुकरराव, म्हणजे कोण असेल हा हरामखोर माणूस ज्याने हे सगळं घडवून आणलं? हा, म्हणजे असं कन्फर्म काही सांगता येणार नाही आत्ता तरी. तो जो कोणी आहे तो माझ्या कॉन्टॅक्ट मधलाच आहे. काय सांगताय? तुमच्या कॉन्टॅक्ट मधला? कोण आहे तो? मी बहुतेक ओळखत असालच त्याला. कोण? मी काय म्हणतो वसंतराव, आपण भेटून बोलूया का या विषयावरती? आय मीन, आत्ता जरा एक 2-4 महत्वाची कामं हातावेगळी करायची आहेत. काय 2-3 दिवस मी नागपूरला होतो ना, सगळी कामं खोळंबली आहेत. इफ यू डोंट माइंड. हो हो, कामं तर कंप्लीट करायलाच हवीत ना. हरकत नाही, करा तुम्ही कामं. संकट काय येतात जातात. आपण आपल्या लक्ष्यापासून ढळता कामा नये, नाही का? अगदी बरोबर आहे. इफ यू डोंट माइंड, ठेवू फोन? हो हो, नक्कीच ठेवा. मग भेटूया. ओके, बाय. ठीक आहे, थँक्यू.
स्वप्निता, स्वप्निता, हा पप्पा. मी बाहेर निघालोय. रात्री यायला उशीर होईल मला. पप्पा पप्पा माझं एक काम होतं. मला आता निघावं लागणार आहे. आपण रात्री बोलूयात. पप्पा ते अर्जंट आहे. मी इतका वेळ घरात होतो तेव्हा काही बोलता आलं नाही तुम्हाला? की मी बाहेर जाऊ नये म्हणून नवीन बहाणा शोधलाय? अहो जरा ऐकून घ्या ना. मला तुझ्याशी बोलायचं नाहीये. फक्त एकच मिनिट. पप्पा श्रीदादा संकटात आहे. मग मी काय करू? त्याचा तो बघेल ना. पप्पा या सगळ्यात आपल्या घराचं नाव खराब होणार आहे. श्रीदादा बरोबर आपल्यालाही त्रास होणार आहे. यात नवीन ते काय? नाहीतरी त्रास द्यायला या लोकांना आवडतच. पप्पा पप्पा 2 मिनिटं शांतपणे ऐकून घ्या ना प्लीज. पण तुमच्याशी या विषयावर कशा प्रकारे बोलायचं हे कळत नाहीये. मम्मा तूच बोल ना. तू जा, मी बघते काय ते. मला तुझ्याशी बोलायचं नाहीये. जा. हे बघा, मलाही तुमच्याशी बोलण्यात रस नाहीये, पण बाहेरून जे कळणार आहे ना ते मलाच परक समजून ऐकून घ्या. श्री आणि त्याची सेक्रेटरी जुलियाना यांचे तसले रिलेशन्स कुणीतरी कॅमेरामध्ये रेकॉर्ड केले आणि ती क्लिप आता लीक झालीये. हे सगळं प्रकरण कुठपर्यंत जाणार आहे याचा अंदाज नाहीये मला. आणि हे सगळं मी तुम्हाला का सांगते तेही माहिती नाहीये. पण घरात काय घडतंय याची तुम्हाला माहिती असायला हवी म्हणून सांगते. आणि तसंही तुम्ही घरासाठी काहीही करणार नाही हेही माहिती आहे मला. तुम्हाला उशीर होतोय ना. स्वप्निता, स्वप्निता. हा मम्मा. अगं काकू घरातच आहेत की बाहेर गेल्यात कुठे? खोलीतच आहेत. त्यांनाही सगळं सांगावं लागणार आहे. यातली कुठलीही गोष्ट आऊ आणि अप्पांना सांगायची नाही. हो. मम्मा काकूशी मी बोलू? चालेल, पण नंतर सांग मला काय झालं ते. हो. तुम्हाला जायचं होतं ना कुठेतरी? मला कळत नाही हा श्री असं वागू तरी कसा शकतो. उलट या घरातल्या प्रत्येकाने आऊ आणि अप्पांना त्रास होणार नाही याची काळजी घ्यायला हवी, तसं वागायला हवं. ते सोडून प्रत्येक जण आपल्या मनाप्रमाणेच वागतोय. ओम कोणालाही न सांगता घर सोडून गेला आणि सगळ्यांना मनस्ताप देऊन गेला. आता श्रीने हे असं काहीतरी करून ठेवलंय. ही गोष्ट जर आऊ अप्पांच्या कानावर पडली तर काय होईल याचा कोणी जरा सुद्धा विचार करत नाही. आज न उद्या हे त्यांच्या कानावर पडणारच आहे. अंकल कुठे आहेत? अरे आता इथेच तर होते. कदाचित त्यांच्या रूम मध्ये असतील. मी सगळीकडे बघितलंय, ते नाहीये तिथे. ओम पण झालंय तरी काय? तुला माहित नाही काय झालंय ते? मला कसं माहित असेल?
वाव, केवढी इनोसंट आहेस ग तू. हा आर यू ओके? वृंदा, श्रीची ती क्लिप लीक कशी झाली? कुठली क्लिप? हे बघ, हे बघ ओम, आपण त्यांचे फोटो लीक करणार होतो. हे क्लिप प्रकरण काय आहे मला माहित नाही. तुम्ही काय मला मूर्ख समजलात का? ओम प्लीज, तुझ्या लक्षात येत नाहीये तू पप्पांवर आरोप करतोयस. आरोप नाही, हे सत्य आहे. ओ शट अप. खूप झालं ओम. पप्पा तुझ्यासाठी झटतायत. तुझा झालेला अपमान ते स्वतःचा अपमान समजतायत. तुला मदत करतायत आणि तू काहीही झालं की दोष पप्पांवर. त्यांचं नाव खराब करा. जर ती क्लिप सोशल नेटवर्कवर लीक करायची असती ना तर आधी तुला सांगितलं असतं. आजपर्यंत प्रत्येक स्टेप तुला विचारून तुला सांगूनच घेतलेली आहे. तुला न सांगता एक तरी काम केलंय का ओम? मला एक सांग, जशी ती क्लिप आपल्या हाती लागली तशी ती दुसरीकडे कुठे लीक झाली नसेल कशावरून? तू जा रे, तू जा तुझ्या घरी. नको थांबूस इथे. ही रोजची कटकट संपवूनच टाकूया आपण. आय एम सॉरी. नाही ओम, खरं तर माझंच चुकलं. मी जरा जास्तच बोलले ना. नाही ग, तुझं बरोबर आहे. ॲक्च्युली रागाच्या भरात मीच चुकीचा वागलो. नाही रे, तुझंच बरोबर आहे. तुझी कंडिशन मी समजून घ्यायला हवी होती. पप्पा, हे सगळं तुमच्यासाठी केलंय. आय लव्ह यू ओम. आय लव्ह यू टू. कर्मबंधातले ठेवही. अहो अहो थांबा जरा. मला सांगा तरी सुहासने का बोलवलंय? नाही, मला खरंच माहित नाही. आता गेल्यावर कळेल मला. मी येतो. अहो पण 2 वाजता बोलवलंय ना, तुम्ही आत्ताच काय निघालात? अगं मी जरा स्टेशन जवळ जातो, तिथे काही मार्केटिंग करतो, भाजी वगैरे घेतो आणि तुला ते हे पाहिजे ना आपलं. वा 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 वा, म्हातारपण आलं पण संसारातलं लक्ष काही उडत नाहीये. वाण नाही पण गुण लागतो ना. बरोबर टोमणा मारलात ना. चला बरं, हे बघा, येताना जरा बेक्यांकडे जाऊन याल. बेक्यांकडे? ते का बरं? हो, सत्यनारायणाची पूजा करीन म्हणते. घरात किती त्रास चाललेत आणि तसं धर्माचं आपण काहीच करत नाही ना. म्हणजे एक पूजा तरी घालीन म्हणते, म्हणजे फरक पडला तर पडला. बरं, करूया. अजून काही? नाही, निघा तुम्ही. तू येतेस? नाही नको, तुम्ही या जाऊन. मग आल्यावर आपण बरोबरच जेऊ. म्हणजे मी येईपर्यंत तू उपाशी राहणारस? निघा. कमल, नको ग त्रास करून घेऊस. मला माहितीये मी आल्याशिवाय तुझ्या घशाखाली घास उतरणार नाहीये. मला माहिती आहे तो सुहास काय कानावर घालतोय हे ऐकायला तू आतुर झाली आहेस, हेही मला माहितीये. पण हे देवा, संकट झेलायचं सुद्धा व्यसन असतं का रे?
अहो मला तुमचा वेळ हवाय. अच्छा, म्हणजे तुझ्या बरोबर मी जर सिनेमा बघायला आलो तर तुला हिरोच्या जागी मी दिसणार आहे का? काय ही बोलण्याची पद्धत, काय तुझे विचार ग? अहो काही काही गोष्टी बायका फक्त आपल्या नवऱ्यासोबतच शेअर करू शकतात, इतरांबरोबर नाही. वा, आता ना तू नव्या नवरीसारखी बोलायला लागलीस. अहो पाटीलबाई, ती राणी शर्मा सगळ्यांनी एकच विषय लावून धरला होता. तुमचा ओम काय म्हणजे वसंत भाऊजींचा घर जावई होणार, भांडून घर सोडलं ना. अगं बाई, दुर्लक्ष करायला शिक ना. अहो किती वेळ? 5 मिनिटं, 1 तास, 2 तास, किती? बोलायचं नसेल तर इतक्या वेळा फोन कशाला केला? तुझे रुसवे फुगे घालवत बसण्यासाठी माझ्याकडे वेळ नाहीये. जर बोलायचं असेल तर पटापट बोल. काकू, काय झालं? काय नाही. आई म्हणून कमी पडले का ग मी? बघ ना, 2 मुलं आहेत. एकाच्याही उपयोगी पडत नाहीये मी. श्री तर माझा फोन पण उचलत नाहीये, हे सुद्धा नाही. कोणाची पर्वाच नाहीये. प्रत्येक जण फक्त स्वतःपुरतं बघतोय. काय झालं काकू? कोणाचा फोन आहे? ओमचा फोन. घे ना मग. कट झाला. अगं तू उचलत नाहीयेस. काय सांगू त्याला? निदान तो या सगळ्यापासून लांब आहे, तो तरी सुखात आहे ग. परत त्याचाच. काकू, तू बोल ना त्याच्याशी. त्यालाही बहुतेक कळलं असणार. काळजीत असेल ग तो. हॅलो. हॅलो मॉम. हॅलो ओम. हॅलो. हॅलो मॉम. ओम, माझा आवाज पोचत नाहीये का रे बाळा? हॅलो. हॅलो मॉम. अगं बोलत का नाही? हॅलो. हॅलो मॉम, कशी आहेस तू?
ओम तू कसा आहेस बाळा? आमच्यापासून वेगळं राहायला आवडायला लागलं ना तुला? कधीच आठवण येत नाही ना आमची? आईला भेटावं असं वाटत सुद्धा नाही ना कधी? तुला भेटावंसं वाटतंय, तुला फोन करावासा वाटतो, पण काय कोणी अडवतंय का? लोकांचं फार ऐकायला लागलास रे. लोकांपेक्षा आपले जास्त ऐकवतात ग मॉम. ओ मॉम, आता आपल्या लोकांची जास्त भीती वाटू लागली आहे मला. हो का? मग कशाला कॉल केलास? राहना ज्यांची भीती वाटत नाही त्यांच्या बरोबरच. तुला सुद्धा आत्ताच ऐकवायचं होतं ना मॉम. कधी घरात न दिसणाऱ्या सुषमाताई आज घरात चक्क बसून रडतायत. म्हणजे दुधात साखरच म्हणायची ना. दुधात मिठाचा खडा. तुम्हाला मीठ आवडतं का? मग मीठ म्हणा चला. हा पण एक सांगते ध्यानात ठेवा, मिठामुळं दूध फाटतं.